राधे राधे मित्रांनो, आम्ही चालू केलेल्या 365 दिवसांच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला केबलबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। मित्रांनो, 1 mm च्या केबलमध्ये किती तार असल्या पाहिजे? तर ब्युरो ऑफ स्टँडर्डच्या हिशोबाने 1 mm च्या केबलमध्ये 14 तार असल्या पाहिजे। तर जर तुम्ही वायर खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेला तर हे गणित लक्षात राहण्यासाठी काय करायचं मित्रांनो, 1 गुणिले 14 तसंच 4 गुणिले 14 जर तुम्ही केलं तर 56 येतं। तसंच 1.5 mm 2.5 mm या वायरसाठी काय करायचं, 1.5 mm गुणिले 14 करायचं। 1.5 mm गुणिले तुम्ही जर 14 केलं तर उत्तर येतं 21। पण वायर कधीच ऑड नंबरमध्ये नसतं, ते इव्हन नंबरमध्येच असतं। तर 1.5 गुणिले 14 जर तुम्ही केलं आणि 21 आलं तर त्याला 1 परत ऍड करायचा म्हणजे 22। तसंच 2.5 गुणिले 14 जर तुम्ही केलं तर उत्तर येतं 35। तर